उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लायक नसताना त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्रीपदी बसवल्याचा आरोप माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेला आहे। नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरती जबरदस्त टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बळीचा बकरा बनवल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे। मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नेते नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता असं मतही कोश्यारींनी व्यक्त केलंय। तर कोश्यारी खोटारडे असून त्यांनी मंत्रिमंडळाचा निर्णय का मान्य नहीं केला असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। मैं भगवान से प्रार्थना करता हूं कि वो इन चीज़ों से दूर रहे। वो संत प्रवृत्ति का आदमी है, जबरदस्ती किसी के कहने से आगे मुख्यमंत्री बन गया है। उनको तो अपने संगठन चलाना चाहिए था है? अब वो उनको चढ़ा दिया गया। अब चढ़ाने वाली को हमारे हिंदी में बोलते चढ़ जा बेटा सूली पर भली करेंगे राम है। तो इसलिए मुझे लोग कभी कभी कहते हैं कि भाई क्या आपको उन पर वो आता है। मैंने कहा नहीं, मुझे तो थोड़ा दया भी आती है। ठीक है, पॉलिटिकली तो लोग बोलेंगे, पॉलिटिकली किनकी क्या बात हुई वो जाने है। पर मैं कह सकता हूं कि पॉलिटिकली पर्टिकुलरली फॉर द चेयर आई थिंक ही इज नॉट द फिट पर्सन। हो सकता है उनके लड़के आगे और आगे बढ़ जाए, ठीक हो जाए आदित्य। कोश्यारी खोटं बोलतात। मुळात कॅबिनेटने एखादी शिफारस पाठवली की ती 72 तासात मंजूर करायची असते। 72 तासात कॅबिनेटची शिफारस मंजूर करणं हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य आहे। ते त्यांनी का टाळलं यावर त्यांनी बोलावं। हां, उगाच इकडल्या तिकडल्या इधर उधर की बात मत करणं। पण ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारकासारखेच वागत होते आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच काम करत होते। मंत्रिमंडळाच्या शिफारशी त्यांनी का मान्य केल्या नाहीत हे त्यांनी आधी सांगावं।